हाय हॅलो नमस्कार. तर सर्व महिलांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज विमेन्स डे आहे आणि आज विमेन्स डेच्या निमित्तानं सरकारनं फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता देणार होते तो दिलेला आहे आणि आत्ताच 1-1:30च्या सुमारास 1500 रुपये अकाउंटला क्रेडिट झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अजून बघितले नसेल तर नक्की जाऊन चेक करा आणि तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही हे नक्की जाऊन बघा. कारण की बऱ्याचशा महिलांचे फॉर्म वगळण्यात येणार आहे असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं. तर तुमचा पण हप्ता आला की नाही ते नक्कीच सांगा. तर दुसरी गोष्ट ही की मार्च आणि फेब्रुवारी ह्या दोन्ही महिन्यांचे पैसे 3000 रुपये फेब्रुवारीच्या मार्चच्या 8 तारखेला म्हणजेच विमेन्स डेला तुम्हाला भेटतील असं देखील सांगण्यात आलेलं होतं. माध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या, परंतु आज प्रत्यक्षात जर बघितलं तर फक्त 1500च रुपये आलेले आहेत, 3000 रुपये आलेले नाही आहेत. त्यामुळे मार्च महिन्याचे पैसे कदाचित मार्च एंडिंगला जे 25-26 तारखेला येत असतात दर महिन्याला त्या महिन्याला येतील अशी शक्यता आहे. तर तुमचासुद्धा 1500 रुपये हप्ता आला की नाही हे नक्की सांगा. आणि मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं होतं की 2100 रुपये हे सरकार ज्यावेळेस त्याचा अर्थसंकल्प मांडेल राज्याचं आणि त्याच्यातून किती निधी राहतोय किंवा 2100 रुपये दिल्यानंतर किती बोजा आपल्या अर्थव्यवस्थेवर येतोय महाराष्ट्र राज्याच्या आणि तो पेलवणारा आहे का, ह्या सगळ्या निकषांचा विचार करून 1500वरची रक्कम 2100 रुपये करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये बऱ्याचशा महिलांचा सवाल असतो की सरकारनं आम्हाला फसवलंय, तर सरकारनं फसवलेलं नाही आहे. सरकारनं अगोदरच निवडणूक झाली तेव्हा सांगितलं होतं की मार्चमध्ये जो आपण अर्थसंकल्प सादर करतो त्याच्यामध्ये आपण सादर केल्याच्या नंतर जी काही व्यवस्था असते आपली आर्थिक ती घडी बसवून ज्या काही बोगस महिला आहेत ज्या निकषांमध्ये बसत नाही तरीसुद्धा त्यांचे ॲप्लिकेशन्स आलेत आणि त्या लाडक्या बहिणी झाल्यात, तर त्या सगळ्या वगळल्यानंतर थोडासा भार कमी होईल आणि नंतर 2100 रुपये आपल्या ज्या प्युअर महिला आहेत की ज्यांना खरोखर 1500 रुपये महिन्याची गरज आहे आणि त्या लाडकी बहीण या निकषामध्ये बसतात त्यांना 2100 रुपये सरकारकडून ही निधी दिली जाणार. आणि त्यानंतर असं देखील माध्यमांमध्ये होतं की भाऊबीज जी आहे येणारी, कारण की भाऊबीज म्हटलं मी, रक्षाबंधन जे आहे येणारं, कारण ही योजना रक्षाबंधनला चालू झाली होती, रक्षाबंधनला पैसे आले होते. तर ह्या येणाऱ्या रक्षाबंधनला 26 म्हणजे जे काही याच्यात असते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असते त्यावेळेस महिलांचा 1500चा हप्ता वाढवला तर 2100 रुपये होणार आणि तो रक्षाबंधन नंतर म्हणजे रक्षाबंधनच्या महिन्यामध्ये महिलांना दिला जाणार आहे. आता फेब्रुवारीचा हप्ता ऑलरेडी 15 दिवस लेट करण्यात आला होता आणि तो आज विमेन्स डे या स्पेशल ओकेजनवर देण्यात आलेला आहे. तर अजून तुम्हीसुद्धा पैसे आले का नाही हे चेक केलं नसेल तर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.